मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज 15 ऑगस्ट आहे. तर आज आमची एक ट्रिप होणार आहे. आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी. श्रुती समोर उभी आहे, कॅमेरा फ्रंट तर चालू आहे. अँड वी आर रेडी टू गो. चला, आता वाजली सकाळची 6:10 झाले. तर आता निघणारच आहोत. चला बघूया आता काय काय होतं ते. सुट्टी मागं लागलेली. सुटू यायचं, तुला यायचं बेटा? सुट्टीला येणार नाही आहे, तिला गाडीमध्ये त्रास होतो. सुटू नाही येणार आज आमच्याबरोबर, आहे ना सुटू? खाती. चला बाय. चला चाललो मी. चला काका, चल. येतीस? येते चल. चला चला, आली 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 पळत येते. नाही तू इथंच राहा. काय? चला फायनल निघालोय आपण. आता वाजली 6:30. आपण दरवेळेस ब्लॉग चालू करताना गाडीतनं सुरुवात करतो, पण यावेळेस घरातनं केलं. तर निघलोय आता. 6:30 वाजलेले, सुरुवात तर झालेली. चला गणपती बाप्पा मोरया. चला आता मस्तपैकी जाऊन निघूया. आता आळंदीतून निघालोय. आता किती वेळ लागतो ते बघायचं. स्टे ट्यून. तो रोड आहे आता. इथलं सिग्नल बंद आहे. इथं नाहीच सिग्नल चालू आधीपासून. असतो. इथला नसतो. मॅगझिन नाही तर चरवली पाहिजे. कोण आलेलो आहोत साई मंदिरापाशी. बालाजी मंदिर खाली आहे इथं. साई मंदिर आलेले. सुट्टी मॅप लावतीये कोल्हापूरचा. कोल्हापूर टेम्पल. स्टार्ट करू. वेट मिनिट. झेंडा बघ कसा आहे, मस्त झेंडा फडकतोय. भगवा झेंडा रोज असं मस्त फडकत असतो ना. आज तरी असं थोडस खाली वाटतं. माझ्या मोबाईल मध्ये आपण आता सिग्नलला थांबलेलो आहोत म्हणून शूटिंग घेतोय. आज आपल्यावर ज्ञानेश पण आहे. बर्थडे बॉय. आज बर्थडे आहे ज्ञानेशचा. हॅपी बर्थडे ज्ञानेश. हॅपी बर्थडे ज्ञानेश. दादा कुठे? श्रेयश पण आहे. 5 जण. सिग्नल बाहेर जाताना गाडी. इथं मॅप लावलेला आहे. 5 तास 19 मिनिटं लागतील आपल्याला कोल्हापूरला पोहोचायला. आता वाजले 7:03. आमच्या कॉलेजचा रोड. आलेलो आहोत. 7 वाजता जातो कॉलेजमध्ये. पुण्यामध्ये सकाळी 7:07 झाले. हे माझं कॉलेज. तिकडनं जातोय की नाही आपण काय माहिती का? बघू ना आता. मेट्रो. पुणे मेट्रो. लेफ्टी जायचंय ना डावी साईडला. हो लेफ्टला. इथंच गेली माझ्या पावन गाडी इथंच. इथं तुला कुठून आलता तू? सिग्नल आला. एकच साईड आहे की मग इथं वनवेज आहे ना. म्हणलं अहो क्रॉस करताना इथून तिकडे चाललो होतो. त्या सिग्नल तिकडे चाललो होतो. हा का?
टकलो आलता पण टकलो ही दादाची बिल्डिंग. ही नाही. कॉलेज ही इकडची building बाहेर. दादाची नेस वाटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. नाही, नॉट इंजिनिअरिंग, इट्स कॉमर्स. नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स ही श्रेयची बिल्डिंग कॉलेज. जा बाबा, जा इथं असतं. असं आहे सिनरी. देवघाटातून चाललेलो आहोत आता आपण. किती भारी बघ ना. घाट आहे घाट आता. एक नंबर रोड आहे. आता मध्ये ट्रॅफिक जाम होतं. 7:15 वाजले. छान वातावरण आहे. बघा कसं आहे घाट. एक नंबर. जागेवर ट्रेन आहे आता. आणि काय झालं बाई? बघ ना इथे दिसतं ना मॅप मध्ये कसं आहे. बारीक नाही वाटत. पेन येते. संजोगी दीवाना प्यार करूं दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं जलने में क्या मजा है परवाने जानते हैं. जागेवर टन. फर्स्ट गिअर. बघ तिकडे बघ दिसते. पहिल्या गेअरवर टाकलं. बिल्डिंग दिसते. पहिल्या गेअरवर मारा टन. पहिल्या गेअरवर पाहिल्यावरच चढती गाडी. टॉर्क जास्त असतो. बघ ना किती भारी दिसते. पुणे सिटी, कोणा सिटी नाही. सिटी खाली सगळ्या बिल्डिंग दुसऱ्या दिसते. गेअरवर नाही का बसत टन? दुसऱ्यावर नाही गाडी चढत. बोपदेव घाट बोगदे आहे, बोगदे. नाही काय बोपदेव माची. मस्त वाटतं. मस्त वातावरण आहे. एक खतरनाक वातावरण आहे सगळं. पाऊस पण चालू आहे थोडा थोडा. रिमझिम 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 रिमझिम. मस्त वाटतं वातावरण आहे ना. छान. पण एवढ्या लवकर नाही. नको. हा, एवढं लवकर 9-8 वाजता एवढ्या लवकर. झुकती पलकों के सिवा दिल का तराना और नहीं जचता ही नहीं आँखों में कोई दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. मस्त आहे निसर्ग सौंदर्य. यूं तो अकेला भी अक्सर दिल के संभल सकता हूँ मैं. ते आपण CNG भरलेला आहे आणि इथं कुत्रीची पिल्ले भेटतात. नंदिनी त्यांना बिस्किट चारते. कुत्रीची मोठी कुत्री. सर बाळा बघू दे कुत्र. दरवाजाला ये दे त्याला बिस्किट. दे 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 कर ना बाळा तू. दरवाजा लाव. ए दार लाव की. सुट्टी चारते. ती सुटी तिला दे. तिला दे. बघ ती घाबरली. तिला दे. तिला दे. ये घे घे घे. टाक टाक टाक. लांब टाक ना. लांब फेक ग. तिकडे फेक ना तिच्याकडे. नाही नाही फेक तिच्याकडे. ती घाबरती.
ती शिपूट घातली तिने खाली. फेकून दे ना, फेक ना तिला. ते तिकडे टाक बाळा. चल ती घाबरली, तिला खाऊन नाही जाणार. चला चला रे सुती, चल दे त्याला. काय चल ते बघा, आता त्याला अजून बिस्किट पाहिजे. आपण पेट्रोल भरले, CNG भरले. चला आता मस्त रोड आहे, रोड मोकळा आहे एकदम. बापेगाव मध्ये आपण, बापेगाव नाही, बोपेगाव आहे. बोपेगाव आहे, बोपेगाव. बापेगाव नाही, बोपेगाव. चला रोड एकदम मोकळा आहे. हा मग बोपे बोपे, तिथं बोपेगाव लिहिलं. रोड मोकळे, छान वाटतंय. ते लोक शूटिंग. शाळेची प्रभात फेरी चालू आहे. आमच्या पण शाळेची न्यायची. गावातून रोड काढलाय. कुठलं गाव आहे? कोडीत, कोडीत, कोडीत. खड्डा. गावाचं नाव आहे कोडीत. मॅप गंडवते. आपण नारायणपूर वरून चाललोय आता. नारायणपूरवरून नाही जाणार. हो, नारायणपूर वरूनच चाललोय आता. नारायणपूरच रोड आहे. ठीक आहे, नारायणपूर लिहिलंय एवढं मोठं. इथे एक म्हसोबाचं मंदिर पण आहे. असं वाटतंय कोकणात चाललंय. शांतता आहे. मोकळा रोड आहे. मस्कोबावाडी. बेवडी बेवडी इथं पण झेंडा बेवडी बेवडी. पावसाळी वातावरण सगळं काय काय ढगी. नाही, कालपासून पावसाचं वातावरण चालूच झालं. काल रात्री पण पाऊस होता. समोरचे डोंगर किती छान वाटतात. समोरचे डोंगर बघायचे, असे ढग उतरले. तिरंगा बघ किती मोठा लावलाय. मस्त. इथंच वाटतं ते मंदिर, कोणतं तरी मंदिर आहे इथं मम्मी. इथं बोर्ड लावलंय, मस्कोबा मंदिर. बघ तिथे दिसते मंदिर. छान आहे तिरंगा. ते तिरंगा त्याच्यात इथंच मंदिर आहे बघ. वातावरण भारी आहे पण इकडे. पोलीस स्टेशन इथं पण ते दंग आहे. आणि तिथे काय करतो? बेवडी बेवडी. ज्ञानेश तुमचं गाव आहे. धुकं बघ पुढं धुकं. एवढी झालं. एवढं चांगलं गाव सोडून आळंदीत आलाय तुम्ही. आपण नाही का आलो. आपण तर पुणे सोडून आलोय. पूर्वजांनी शेतीच नाही ठेवली. कडत ना? कडत. हा, कडत. ते पण किती सुंदर आहे ना. छान आहे. सगळ्या आपण शेती केली असते तांदळाची. नाही, आपण तिथं राहिला असं भात शेती. भाताची भाताची भात भाताची. हॉटेल थांबलो आहे. हॉटेलमध्ये ज्ञानेश श्रेयसची आली मिसळ. आमचं बाकी जायचं ते मोबाईलमध्ये. नंदिनी इकडे बसली. अजून बाकी यांचं यायचं.
खा तू मिसळ खा की नाही आज बड्डे बॉय नाही डोसा आलाय डोसा पाणी बॉटल का नाही गाडीत पुरंदर व्ह्यू पुरंदर किल्ला आहे. एक नंबर धुक आहे बघ इथं धुक आहे बघ ऐका धुक आहे मस्त रस्ता आहे झाडी सगळी हिरवेगार वरचा व्ह्यू मस्त आहे डोंगर वरती धुकं बघ ना कसं आहे डोंगर मस्त नारायणपूरच्या पुढे आपण शांतता एकदम मस्त रिलॅक्स पाऊस पाहिजे आता पाऊस मजा आली असती. लांबून घ्या हाय ड्रायव्हर ड्रिफ्ट मारतेच तो मध्येच बंद पडली त्याची गाडी त्याला नवीन दिसत तुला मस्त गाडी नजारा आहे घाट आता उतरायला लागले घाट आता उतर पाऊस पाहिजे होता पाऊस हा वेळे घाट आहे ना टोटल 8 किलोमीटरचा होता आम्ही बोर्ड वाजला होता 4 किलोमीटर चढ होता आतापर्यंत पूर्ण आणि आता 4 किलोमीटरचं पूर्ण होतं अख्खा स्लोप आहे आता सुपर मेटोर 650 650 सीसी गाडी सावकाश जाऊ दे वाव कसं मस्त वाटतंय जाऊ का वरती डोंगरा हा बारवेला फोटो चांगले किती छान वाटतं म्हणजे पाऊस आला तर घरी माझे पाऊस पाहिजे होता काय नाही न्यूट्रल नाही हे कसं न्यूट्रल फ्री होती छान
समोरचं बघ ना कसं आहे. समोर मूर्ती कसली तरी बघ. मूर्ती साईबाबांची आपण मूर्ती. महाबळेश्वर वरून जाणार का मग? नाही आय थिंक नाही खूप सो. नाही महाबळेश्वर नाही म्हणते ते. महाबळेश्वर काय एवढ्या पुढे का मग? हो, साताऱ्यानंतर पुढे महाबळेश्वरच येतं ना. तिकडून नाही जाणार नाही. मला असं महाबळेश्वर काय वाटतंय. संबंध आहे? बघा तुम्ही आता. हायवे महाबळेश्वर आत रोड जातात. आय डोंट नो. महाबळेश्वरला राईटला वळायचं. आपण चालू सरळ. बर. कळलं का? पुढे तुला दाखवतो फाटा आलं महाबळेश्वरला. हा, नाही असू दे, मी आपलं विचारलं. मग ह्या साईडनेच महाबळेश्वर आहे. फक्त राईटला जावं लागतं. काही नाही, मग जाम जेलीची शॉपिंग केली असते आणि मग काय. मस्त वातावरण आहे तिकडं आज. बघ, साईबाबांची मूर्ती बघ. पुढे एवढं नाही राईट साईडला दिसली का? थोडी मोठी मूर्ती बघ. शिर्डीला जात का आपण शिर्डीला? साईडला जाऊ नाही शेगावला लय लांब आहे रे बाळा. 14 तास लागतो तरी जायला. शिर्डी शेगावला पण लहान जाऊ. असताना गेलतात की तुम्ही सगळे लहान. पण एकट्याला ड्रायव्हिंग नाही ना. स्कॉर्पिओ मध्ये गेलतो मी. आहे ड्रायव्हर, पण तुम्हाला द्यायची नाही मला गाडी. पप्पा काय देत करणार? नाहीत ना त्याला, मी काय करू? पप्पा मी शिकले शेगावला जातात. एवढ्या लांब काढत नाही तुम्ही तू सांग. गप बस. नाही मी शेगावला जाऊ की आपण. ड्रम त्यांनी तिरंगा म्हणून आणला. भारी केलं. मी शिकले शिवाय पप्पा असेल एवढं लांब एकदम लांब जाणारच नाही. मी सांगतो नाही काय ठेवलं मग आवाज येतो खडखड वाटलं. तुमची बॉटल आहे स्टीलची, दरवाजाची, इथं त्याचा आवाज हा, येतो. त्याचा आवाज येत असेल. शी. आता आपण आता किती राहिले कोल्हापूर? 44 किलोमीटर. अजून 1 तास, बरोबर 1 तास राहिले. वाजलेले आहेत 1:45. ट्रॅफिक जाम होतं. कशामुळे तर रस्त्याची कामं चालू आहेत. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी वेळ लागला. आतापर्यंत पोहोचलो असतो आपण. अवघड आहे. आता काय रस्ता अवघड बरा आहे. नाही पण ट्रॅफिक किती जाम होता. काय अवघड आहे म्हणजे किती वेळ गेला ट्रॅफिक. जा. दिवस असे डायव्हर्जन येते आता इथं आला. आता डायव्हर्जन होते आणि मग स्पीड कमी होते. आता जवळ 1:45 वाजले. आता एक तर म्हणजे 2:45-3 वाजता पोहोचू आपण रूमवर. 3 किलोमीटर आहे. 43 आहे. रस्ता तसा असेल तर पोहोचू लवकर. 1 तास सांगते 43 किलोमीटरला. रस्ता असाच असणार थोडंफार. आता डायव्हर्जन आता बघूया. श्रेयस कोण आलं आता मंदिर दर्शनासाठी. महालक्ष्मी मंदिर. मला त्यांचा चेहरा पण आठवतो. तुम्हाला आठवतं ना? माझ्या मागे चला. 4 कळस. आतमध्ये लय रेखीव काम आहे. मंदिरातला चला. छान मंदिर आहे ना कसं. कोरीव आहे. आपलं काम वगैरे सगळं कोरीव आहे.
मंदिराचा परिसर. चला आता. गर्दी किती आज? खूप गर्दी आहे. पालखी आहे आता. चला 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 चला. छान दर्शन झाले. गर्दी भरपूर आहे. चला चला. दिसताय का? दिसताय. एक सेल्फी घ्या ना इकडे. छान झालं दर्शन आपला. पश्चिम दरवाजा. चला. श्रेयश कुठे? श्रेयश आहे. मस्त दर्शन झालं. चला. चला. काय त्यांना नाही त्या दरवाजा. आता कुठला राहिला? हा दक्षिण दरवाजा इकडे. 54 नंबर. नाही रे, तिथं पॉईंट पद्धत नाही. हे बघ मंदिर. खूप छान रचना आहे आतमधून मंदिराची. राईट. खूप गर्दी पण आहे. जेवायला आलो आता. हॉटेल सारथी प्युअर व्हेज. कोणतं चौक आहे रे? तेवढं ओढत जा. काय केंद्रीय गुळाची जिलेबी. सेंद्रिय गुळाची जिलेबी खायची का श्रेयश? गोड नको बाबा. आलेलो आहे हॉटेल सारथी प्युअर व्हेज. चला वरती आहे. आईस्क्रीमचं पण काय व्हॅलेंटिना. दादा व्हॅलेंटिना इथे. व्हॅलेंटिना. फर्स्ट फ्लोअरला. जय हिंद. आलेले हॉटेल. हॉटेलची एंट्री दाखवतो. चल. छान आहे ना सारथी. नावाप्रमाणे ते लावले सारथी. हॉटेलची एंट्री कोल्हापूर. मस्त जेवण झालं. आता रूमकडे जायचंय. रूमवरून मग आपण अंकाळाला जाऊ. किती वाजले? 9:15 वाजले. 7 वाजले. जेवण छान होतं. चालत चालत रूमवर. आता रंकाळ्यावर जायचंय. गाडी पार्किंग लांब आहे. गाडीकडे चाललंय. आता वाजलेत जवळजवळ 9:15 आले. गाडी तिकडे पार्क केली. त्या झाड शेवटचं झाड दिसतंय तिच्या पलीकडे. रूमजवळ पार्किंग नाही.
चला रे चला गाडी लांब आहे. चला ठीक द्या झाडाच्या पलीकडे गाडी पार्क आपण आलो आहे तर रंकाळ्यावर. हे बघा रंकाळा अंधारामुळे एवढं नाही पण इथे लाईटी कशात चमकते पूर्ण इकडून राऊंड आहे लाईटिंगचा. त्या तिथून लाईट चालू झालेली आहे मला दिसते तिथून असं आपण उभे आहे आपल्या पाठीमागून सरळ इकडे लाईटी अशा सरळ. रंकाळा केवढा मोठा आहे बघा केवढा मोठा तलाव आहे खूप छान आहे. चला आता रंकाळून निघालोय आपण आता रूमवर. आता रूमवर जायचंय. दिसतंय की पावसात भिजतंय. चला सुरेश चला चला मम्मी गेली. चला पाऊस येतोय. चला छान वाटलंय रंकाळा. ओके पाऊस मस्त पडतोय बघ ना. चला गाडी इथं लावलेली आपली. चला थांब इथे येऊन उभी राहिली का. पटापट बसा पटकन पाऊस येतोय. चला रे बच्चे लोक चला. ते आली तिकडून सुरेश ज्ञानेश तिकडून. चला चला रूमवर आलोय आता आपण. आता गाडी पार्क करून रूमवर आलोय. आता मस्तपैकी झोपूयात. सकाळी उठून आता पुढची जर्नी कंटिन्यू करूया. आता उद्या जायचं आहे आपल्याला ज्योतिबाला. मग तिथून पुढे बघू पुढे अजून जायचं का प्लॅन काय आहे का. चला गुड नाईट भेटूया उद्या सकाळी.